सुद्धा गुलाबराव पाटलांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे। नेमकं ते काय म्हणाले आपण पाहूयात। शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली असं आणि त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचंच नाव आमंत्रण पत्रिकेवर नाही असं गुलाबराव पाटील यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे। यावेळेस राष्ट्रवादीच्या या निमंत्रण पत्रिकेवर गुलाबराव पाटलांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह हे या शपथविधीला हजर राहणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार गुलाबराव पाटील सर सोबत आहेत। 100% ते शपथ घेतील। कालपर्यंत त्यांची मानसिकता अशी होती की कार्यकर्त्यांमधून उपमुख्यमंत्री करावा, पण शेवटी आम्ही सगळ्या आमदारांनी गळ घातला की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल, तुम्हाला सरकारमध्ये जावं लागेल। आणि रात्री त्यांनी सगळ्या आमदारांना सांगितलं होतं की मी पॉझिटिव्ह विचार करतो आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की ते या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। आणि आज सगळ्यांना आनंदाचा दिवस आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, शहाजी असतील, जवळपास 22 मुख्यमंत्री आज राज्यामध्ये येत आहे आणि एक मोठा दिमागदार सोहळा या ठिकाणी होतो आहे। त्यामुळे निश्चितपणाने तिघं लोक शपथविधी घेत आहेत। हे बघा, तसं त्यांनी करायला नको होतं, कारण की शेवटी राष्ट्रवादी हा आमचा एक घटक आहे आणि असं जर झालं असेल तर नजर चुकीने झालं की बुद्धिपुरस्कार झाला